नमस्ते मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या आठवड्यामध्ये तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन स्कोअर नंतर विद्यार्थ्यांचे एकूण जे मार्क आहेत त्याची जी वेबसाईटवरती लिस्ट आहे ती प्रकाशित झाली होती. आणि या लिस्टमध्ये आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या लिस्ट आहे त्या उतरत्या क्रमाने बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्याची नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर उतरत्या क्रमाने पूर्ण गुणवत्ता यादी. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 56 पदांसाठी ही जाहिरात होती आणि त्यातील 26 जी पदं आहेत ती पेसा क्षेत्रासाठी राखीव होती आणि कमी अधिक प्रमाणात प्रत्येक कॅटेगरीसाठी ही जी पदं आहेत ती आपल्याला दिसून येतात. अगदी कमी प्रमाणात असणारी ही अमरावती जिल्ह्यातील तलाठी पदभरतीची जी पदं आहेत, साहजिकच याचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपण जर बघितलं तर विद्यार्थी संख्येवरती पण झालेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः जर आपण बघितलं अमरावती जिल्ह्यामध्ये एकूणच जर विचार केला आपण, तर खूप कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी ही जी परीक्षा आहे ती दिली होती. म्हणजे जर आपण बघितलं साधारण 7,497 एवढ्या उमेदवारांचे जे मार्क आहेत, ते मार्क आपण बघू शकता. तर एवढ्या कमी प्रमाणात विद्यार्थ्यांनी जे आहेत तिथे फॉर्म भरले होते. तर त्यामध्ये 132 पानांची ही जी पी-डी-एफ आहे, ही जी पूर्ण पी-डी-एफ आपल्या एन-एम-बी स्टडी कॉर्नर या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मिळेल. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती दिलेली आहे आणि आपला एन-एम-बी स्टडी कॉर्नर हा टेलिग्राम चॅनल आपण जॉइन करून महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यांच्या ज्या काही पी-डी-एफ आहे, त्या आपण या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या त्या आपण डाउनलोड करू शकता पी-डी-एफ स्वरूपामध्ये. तर आता आपण बघतोय अमरावती जिल्ह्यातील ही जी नॉर्मलायझेशन स्कोअर नंतरची जी यादी आहे उतरत्या क्रमानं, त्यामध्ये बघा 195 मार्क्स मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत आणि त्यानंतर जर आपण बघितलं 180 प्लस असणारे 30 विद्यार्थी आहेत. साहजिकच स्पर्धा इथे जर आपण बघितलं जागा कमी असल्यामुळं स्पर्धा पण कमी आहे. त्यामुळं इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ नक्कीच इथं कमी लागणार आहे. याची जी अंतिम निवड यादी आहे, साधारणतः 22 किंवा 23 तारखेपर्यंत ही जाहीर केली जाणार आणि लगेचच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्या जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारचं नियोजन आहे, की निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीच्या दिवशी नियुक्तीपत्र देण्यात येतील. या पद्धतीची ही आपली जी नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर अमरावती जिल्ह्याची ही मेरिट लिस्ट आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ही लिस्ट आपण बघू शकता आणि इतरही जिल्ह्यांसाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण ज्या लिस्ट आहेत त्या पी-डी-एफ स्वरूपात टाकलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.